नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं मनस्वी स्वागत आहे. टी CTT, टेट, आरोग्यसेवक, तलाठी, पोलीस भरती, MPSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे शालेय पाठ्यपुस्तकांवर आधारित इतिहास विषयाचे प्रश्न आपण पाहत आहोत. आज आपण आधुनिक भारताचा इतिहास इयत्ता 8वी भाग 1 पाहणार आहोत. चला तर पाहूयात. प्रश्न पहिला, छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला? तर छपाई यंत्राचा शोध 1450च्या सुमारास लागला. प्रश्न क्रमांक 2, बायबल हा ख्रिस्ती ग्रंथ कोणत्या भाषेत होता? तर लॅटिन भाषेत होता. प्रश्न क्रमांक 3, भारताच्या शोधात दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला कोण पोहोचले? तर बार्थोलोम्यू डायस हा धाडसी खलासी पोहोचला. प्रश्न क्रमांक 4, भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला? तर वास्को दी गामा या पोर्तुगीज खलाशाने 1498 मध्ये शोधला. प्रश्न क्रमांक 5, बोस्टन टी पार्टी घटना केव्हा घडली? तर 1773ला अमेरिकेमध्ये घडली. प्रश्न क्रमांक 6, अमेरिकेने स्वातंत्र्याचा जाहीरनामा केव्हा प्रसिद्ध केला? तर 4 जुलै 1776ला अमेरिकेने आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. प्रश्न क्रमांक 7, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण? तर जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होय. रुसो यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर रुसो यांनी सामाजिक करार हा ग्रंथ लिहिला आणि त्यांचा अनेक एमिली नावाचा अनेक ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 9, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोणाला म्हटले जाते? तर रुसोला फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 10, इंग्लंडचे वर्णन कसे केले जाते? तर जगाचा कारखाना असे केले जाते. प्रश्न क्रमांक 11, इंग्रज व फ्रेंच यांच्यात 3 युद्धांना काय म्हणतात? तर कर्नाटके युद्धे असे त्यांच्यामध्ये झालेल्या युद्धांना असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12, प्लासीची लढाई केव्हा झाली? 23 जून 1757ला इंग्रज व सिराजुद्दौला यांच्यामध्ये प्लासीची लढाई घडून आली. प्रश्न क्रमांक 13, बक्सारची लढाई केव्हा झाली? तर 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली. प्रश्न क्रमांक 14, टिपू सुलतान कधी ठार झाला? तर टिपू सुलतान 22 ऑक्टोबर 1764 श्रीरंगपट्टणम या ठिकाणी ठार झाला. प्रश्न क्रमांक 15, मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्ध केव्हा झाली? तर 1774 ते 1818 मध्ये मराठी व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. प्रश्न क्रमांक 16, लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून केव्हा भारतात आला? तर 1798 साली तो भारतात आला. प्रश्न क्रमांक 17, पेशवा पहिला बाजीराव यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केव्हा केला? तर 1802 मध्ये त्यांनी स्वीकार केला. प्रश्न क्रमांक 18, बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था कोणी निर्माण केली? तर लॉर्ड क्लाइव्ह यांनी दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली. प्रश्न क्रमांक 19, पिट्स इंडिया ॲक्ट हा कायदा केव्हा पास झाला? तर 1784 मध्ये झाला. प्रश्न क्रमांक 20, नोकरशाहीचा निर्माता कोण? तर कॉर्नवॉलिस. प्रश्न क्रमांक 21, कायद्यापुढे सर्व समान कोणी धोरण अवलंबले? तर लॉर्ड मेकॉले समितीने धोरण अवलंबलेलं आहे. प्रश्न क्रमांक 22, खेड्यांची अर्थव्यवस्था कशी होती? तर स्वयंपूर्ण होती. प्रश्न क्रमांक 23, मुंबई ते ठाणे रेल्वे केव्हा सुरू झाली? तर 16 एप्रिल 1853ला मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू झाली. प्रश्न क्रमांक 24, मुंबई येथे कापड गिरण कोणी सुरू केली? तर कावसजी नानाभाई यांनी 1835 मध्ये मुंबई येथे कापड गिरण सुरू केली. प्रश्न क्रमांक 25, तागाची पहिली गिरण कोठे सुरू झाली? तर रिसरा या ठिकाणी 1855 मध्ये तागाची पहिली गिरण सुरू झाली. प्रश्न क्रमांक 26, जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा कारखाना कोठे उभारला आणि कधी? टाटा आयर्न अँड स्टील 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा कारखाना उभारला. प्रश्न क्रमांक 27, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही संस्था कोणी स्थापन केली? तर विल्यम जोन्स यांनी 1784 मध्ये कलकत्ता या ठिकाणी ही एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही संस्था स्थापन केली. प्रश्न क्रमांक 28, सतीबंदीचा कायदा कोणी केला? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक या इंग्रज अधिकाऱ्याने हा कायदा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 29, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर लॉर्ड डलहौसी 1856 मध्ये त्यांनी केला. प्रश्न क्रमांक 30, कोणाच्या शिफारशीनुसार भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू झाले? तर लॉर्ड मेकॉले यांच्या शिफारशीनुसार 1835 पासून भारतात पाश्चात्य शिक्षणाला सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 31, 1857ला कोणकोणती विद्यापीठे स्थापन झाली? तर मुंबई, मद्रास आणि कलकत्ता ही विद्यापीठे 1857ला स्थापन झाली. प्रश्न क्रमांक 32, छोटा नागपूर परिसरात कोणती आदिवासी जमात राहते? तर कोलम. प्रश्न क्रमांक 33, ओडिसामधील आदिवासी जमात कोणती? गोंड ही आदिवासी जमात. प्रश्न क्रमांक 34, बिहारमधील आदिवासी जमात कोणती? तर सांथळा. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केले? तर कोळी, भिल्ल, रामोशी. प्रश्न क्रमांक 36,
उमाजी नाईक यांनी कोणाला एकत्रित केलं? तर रामोशी समाजाला त्यांनी एकत्रित केले. प्रश्न क्रमांक 37, उमाजी नाईक यांना फाशी कधी दिली? तर 1832 मध्ये त्यांना फाशी दिली. प्रश्न क्रमांक 38, कोल्हापूर परिसरात कोणी उठाव केले? तर गडकरी यांनी कोल्हापूर परिसरात उठाव केले. प्रश्न क्रमांक 39, डलहौसीने संस्थाने कोणत्या कालखंडात खालसे केली? तर 1848 ते 1856 मध्ये त्यांनी संस्थाने विविध कारणे दाखवून खालसा केलीत. प्रश्न क्रमांक 40, 1857च्या उठावात ठिणगी कोठे व कधी पडली? तर बराकपूर छावणीत 29 मार्च 1857 मध्ये ठिणगी पडली. प्रश्न क्रमांक 41, मेरठ छावणीत उठाव केव्हा सुरू झाला? तर 10 मे 1857 हा उठाव सुरू झाला. प्रश्न क्रमांक 42, भारताचा सम्राट म्हणून कोणाला घोषित केले? तर बहादूर शाहला भारताचा सम्राट म्हणून घोषित केले. प्रश्न क्रमांक 43, खानदेशात कोणी उठाव घडवून आणले? तर कजार सिंह यांनी भिल्ल समाजाला एकत्रित करून त्यांनी तिथे उठाव घडवून आणले. प्रश्न क्रमांक 44, सातपुडा परिसरात कोणी उठाव घडवून आणले? तर शंकर शहा यांनी उठाव घडवून आणले. प्रश्न क्रमांक 45, खानदेशातील उठावात किती स्त्रियांचा सहभाग होता? तर 400 स्त्रियांचा सहभाग होता. प्रश्न क्रमांक 46, बिहारच्या जगदीशपूरचे जमीनदार कोण? तर कुंवर सिंह हे बिहारच्या जमीनदार होते. प्रश्न क्रमांक 47, रोहिला खंडाचे नेतृत्व कोणी केले? तर मौलवी अहमद उल्ला यांनी केलं. प्रश्न क्रमांक 48, बहादूर शहा यांना कोठे कैदेत ठेवले होते? तर रंगून या ठिकाणी त्यांना ठेवले होते, तिथेच त्यांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 49, व्हिक्टोरिया राणीने जाहीरनामा केव्हा प्रसिद्ध केला? तर 1 नोव्हेंबर 1858 त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. प्रश्न क्रमांक 50, मुंबई येथील केशवपनाची चाल बंद करण्यासाठी कोणी नाभिक समाजाचा संप घडवून आणला? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी